गाडी फास्ट असल्यामुळे डोक्याची टोपी निघाली आणि खाली पडली. त्याने गाडीला ब्रेक मारला. बायको बी आज्ञाधारी गाडीवरून उतारली आणि ती टोपी आणायला गेली. रस्त्याकडला एक खोळीबाई बसली होती पोत घेऊन. ती पळ पळत आली गाडी बसली. त्याला वाटलं बायको बसली. टाकला गेर लागला गोमवायला. गेला घरला गेला. दारात जाऊन गाडी थांबवली. अगं उतर की अगं उतर की माग फिर मग करून दात बाहेर धावलं. हाती मोबाईलचं याड नको थोडक्यात असावं. कळलं का? हा हाती मोबाईल मुळे काय जणांची पोरं ईडी झाली. ती ईडी कळाला का? ईडी कशी ती मनानं असं करते दिवसा बिन रातचा बिन तांदूळ निवडल्यासारखं. मोबाईल आणि फॉर ऍडजस्टमेंट तडजोडीचं साधन आहे. तडजोड म्हणून त्याचा उपयोग करा. पुरगी नांदायला गेली की पुरगीची आई सकाळी 8 वाजता फोन करते पुरगीला, बाळा काही खाल्लंस का? शितवती तेव्हा 11 शिवाय तिला अन्न देत नव्हती. तिकडे गेल्यावर लगेच 8ला काही खाल्लंस का? म्हणजे काडी कोण टाकती? आई टाकती. लक्षात आलं का? तिचं तिला स्ट्रगल करू द्या. तिला लय तुम्ही आसरा द्यायचा नाही. मला सांगा सगळ्यात जास्त माया मुलाला एका मुलगीला आहे. माया कोणाला? मुलगीला. पोराने काय मांजर मारल्या तुमची? काय वरनो मेले की मगापासून ती आजी ग बसली होती. ती पुरगी येऊन तिथं बसल्यापासून अर्जीचं तोंड कमळाच्या फुलागत झालं. एवढी मोठी ताकद लिखित आहे. बरोबर. काय वरनो मेले की जागुणा लिखिवानी माया नाही व कुणाला. काय वरनो मेले की जागुणा लिखिवानी माया नाही व कुणाला. लिखिवानी माया नाही व कुणाला. काय वरनो मेले की जागुणा लिखिवानी माया नाही व कुणाला. मुलगा दीपक जरी वंशाचा लेख उद्धार करी 2 घरचा. खरं खोट विचारा मनाला लिखिवानी माया नाही व वरनो मेले की जागुणा लिखिवानी माया नाही व कुणाला.